आणि नितीश कुमार त्यामुळे दहाव्यांदा ही मुख्यमंत्री पदाची शपथ घेतात का पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र जे आरोप जसा तू उल्लेख केला, नितीश कुमारांचं चॅनल दिल्लीतनं रिमोट सारखं बदललं जातं असा आरोप राहुल गांधींनी केलेला। तर महागठबंधनला रोखायला मग अमित शहानी आपल्या प्रचार सभेत जोरदार हल्ला चढवलेला। त्यामुळे साहजिकच जेव्हा निवडणुका येतात तेव्हा आरोप प्रत्यारोपांचं राजकारण आपण नेहमीच बघत असतो। आणि त्या पार्श्वभूमीवर आता एक अपडेट येते, आपण पुढे जाऊया। बिहारचा रणसंग्राम, पोस्टल मतमोजणी सुरू झाली आणि काही क्षणात पहिला कल हाती येईल। ज्ञानदा अगदी बरोबर आहे आणि काही काही लक्षवेधी जागा आहेत जिथून एक प्रकारे सेलिब्रिटी उमेदवार उभे आहेत। काही उमेदवार असे आहेत की ज्यांचं महाराष्ट्राशी कनेक्शन आहे, ज्यामध्ये शिवदीप लांडे सुद्धा आहेत। मैथिली ठाकूर खूपच पॉप्युलर गायक आहे, ती सुद्धा यावेळेला आपलं नशीब आजमावते। पोस्टल मतमोजणी सुरू झाली आणि कुठल्याही क्षणी पहिला कल आपल्या हाती येईल। बिहार का महत्त्वाचे अश्विन? कारण बिहार हे उत्तरेकडचं एकमेव असं राज्य आहे की जिथे आजपर्यंत भाजपला भक्कमपणे स्वतंत्ररित्या आपले पाय रोवता आलेले नाहीयेत। आणि बिहारमध्ये भाजपची केंद्रीय पातळीवरची गणितं सुद्धा अडकलेली आहेत। त्यामुळे बिहारचा निकाल, नितीश कुमार, जेडीयूला किती जागा मिळतात, भाजप आणि एनडीए पुन्हा एकदा सरकार स्थापन करतं का, हे पाहणं खूपच रंजक असणार आहे। कारण केवळ बिहारची गणितं त्यावर अवलंबून असतील असं नाही, तर देश पातळीवरची, केंद्रीय पातळीवरची गणितं सुद्धा आजच्या बिहारच्या निकालानं रीराईट होतील असा एक अंदाज तज्ञ व्यक्त करतात। खरंय, जसं तो उल्लेख केला की केंद्रीय पातळीवरची गणितं, खास करून मोदी 3.0 मध्ये ज्या पद्धतीने गणितं आहेत, ज्या आकडेवारी आपल्या समोर आहे, त्या पार्श्वभूमीवर बिहारचा निकाल फार महत्त्वाचा आहे। जसं तू म्हणालीस, कारण नितीश कुमार आता भाजपबरोबर आहेत, जे नितीश कुमार आधी लालू प्रसाद यादव यांच्या पक्षाबरोबर होते। त्यामुळे जी गणितं गेल्या 5 वर्षांमध्ये खास करून बदलली आहेत, त्या पार्श्वभूमीवर आता हा परफॉर्मन्स लालू प्रसाद यादव यांच्या पक्षाचा, नितीश कुमारांच्या पक्षाचा आणि भाजपचा येणाऱ्या काळामधलं राजकारण केंद्रीय पातळीवरचं, जसं तू म्हणालीस की ज्याच्यामध्ये कदाचित इम्पॅक्ट करू शकतं। तेजस्वी यादव जे मुख्यमंत्री पदाचे सगळ्यात प्रबळ दावेदार आहेत, दावेदार म्हणण्यापेक्षा त्यांच्या नावाची घोषणा महागठबंधनने केलेलीच आहे। तेजस्वी यादव यांची प्रतिक्रिया येते ती आपण पाहूया। बाहर रखे चलिए, हम लोग जीत रहे हैं, बहुत शुभकामनाएं आप लोगों को। बदलाव होगा, बदलाव होगा। चलिए, बदलाव होने जा रहा है, बदलाव होने जा रहा है। चलिए, सरकार बना रहे हैं, सरकार बन रही है, बदलाव होने जा रहा है। चलिए चलिए। तर तेजस्वी यादव यांची प्रतिक्रिया आलेली आहे। एक्झिट पोलचे अंदाज काही सांगत असले तरी ज्ञानदा, तेजस्वी यादव यांचं असं म्हणणं आहे की आता बदल होणार आहे आणि सत्ता पालट होणार आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। सोमेश कोलगे आपल्या सोबत आहेत, आपले प्रतिनिधी जे तेजस्वी यादव यांच्या निवासस्थानाबाहेरून आपल्या सोबत आहेत। सोमेश, अवघ्या काही मिनिटांमध्ये पहिला कल हाती येईल। 8:30ला ईव्हीएमची मतमोजणी सुरू होणार जशी आताची अपडेट आहे, तिकडे कशा प्रकारे विश्वास व्यक्त केला जातोय तेजस्वी यादव यांच्या परफॉर्मन्स बद्दल? सोमेश, अश्विन, दोन्ही बाजूंनी म्हणजे महायुती जी एनडीए आहे आणि महागठबंधन यांना दोघांनाही विश्वास आहे की ते सरकार स्थापन करतात। आता आपण आहोत हे राबडी देवींचं निवासस्थान आहे आणि अगदी थोड्या वेळापूर्वी याच गेटवर आता प्रतिक्रिया दिलेली आहे तेजस्वी यादव यांनी की हम जीतने जा रहे और बदलाव होगा। दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय जनता दलाच्या कार्यालयाबाहेर पोस्टर लावलेले आहेत, अलविदा चाचा आणि बदलाव होगा म्हणून। तेजस्वी यादव जिंकणार अशा प्रकारचं वातावरणच राष्ट्रीय जनता दलाने तयार केलेलं आहे। दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्षाकडून एनडीए कडून थोडासा सावध पवित्रा आहे की जोपर्यंत निकाल पूर्ण स्पष्ट होत नाही तोपर्यंत त्यांच्या वतीने कुठल्याही प्रकारे माध्यमांसमोर कोणतेही प्रदर्शन केलं जाणार नाहीये किंवा कुठल्याही प्रकारचं स्टेटमेंटही केलं जाणार नाहीये। त्यामुळे एनडीए सावध आहे। दुसऱ्या बाजूला महागठबंधन त्यांच्या विजयाचा दावा भक्कमपणे ठोकते। अगदी थोड्या वेळापूर्वी इथे पूजा करून राबडी देवींच्या निवासस्थानी राबडी देवींचा आणि लालू प्रसाद यादवांचा आशीर्वाद घेऊन तेजस्वी यादव आणि मीसा भारती त्यांच्या भगिनी दोघे जण निघाले आणि ते आता त्यांच्या शासकीय निवासस्थानी जाऊन तिथून हा निकाल पाहणार आहेत। दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर समोरच मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान आहे, नितीश कुमारांचं। इथेही अजून शुकशुकाट आहे, अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारची पोस्टरबाजी, बॅनरबाजी किंवा काहीही स्पष्ट चित्र जोपर्यंत होत नाही निकालाचं तोपर्यंत इथे कार्यकर्तेही जमलेले नाही आहेत। त्यामुळे हे नितीश कुमारांचं घर आहे, राबडी देवींचं घर आहे आणि या बिहारच्या पटनामध्ये आज निर्णय होणार आहे की बिहारवरती राज्य कोणाचं असेल, बिहारचे मुख्यमंत्री कोण होणार। 20 वर्षांच्या कार्यकाळानंतर
नितीश कुमार हे निवडणुकांना सामोरे गेलेले आहेत, त्यामुळे अँटी इन्कम्बन्सी आहे अशी चर्चा खूप मोठ्या प्रमाणावर आहे. दुसऱ्या बाजूला जंगलराज लालू प्रसाद यादवांचं याला लोक कंटाळलेले आहेत, अजून विसरलेले नाहीत अशा स्वरूपाची चर्चा ही एनडीएकडून रंगवली जाते. तर तिसऱ्या बाजूला वक्फ विधेयकावरती नितीश कुमारांनी आणि त्यांच्या पक्षाने जी भूमिका घेतली केंद्रीय संसदेमध्ये, त्यावेळी नितीश कुमारांच्या सोबत आतापर्यंत मतदान करत असलेला पसमंदा मुसलमान हा यावेळेस सुद्धा नितीश कुमारांच्या सोबत असणार का? अनेक मुस्लिम मतदार हे नितीश कुमारांना मतदान करायचे, कारण बिहारमध्ये दंगली झालेल्या नव्हत्या, भागलपूर दंगलीमधल्या आरोपींना शिक्षा केली गेली, त्यामुळे नितीश कुमारांसोबत मुस्लिम मतदार यावेळी सुद्धा आहे का वक्फ विधेयकावरील त्यांच्या भूमिकेनंतर? त्यानंतर मग दुसऱ्या बाजूला जे महादलित सवर्ण अतिपिछडा असे जे नवे शब्द आणि या नव्या वर्गांना हात घालण्याचा प्रयत्न नितीश कुमारांच्या राजकारणातून झाला होता आणि त्यांच्या योजनांच्या माध्यमातूनही झाला होता, तर हे सगळे वर्ग नितीश कुमारांच्या सोबत उभे राहणार आहेत का? तर एका बाजूला तेजस्वी यादव आहे ज्यांच्याकडे यादवांचं भरपूर मोठं मतदान आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काँग्रेस आणि मुस्लिम मतदार सुद्धा त्यांच्यासोबत येतील अशी त्यांना आशा आहे. तर या अनेक प्रश्नांची उत्तरं अगदी थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहेत. पोस्टल बॅलेटची मतपद्धती सुरू झालेली आहे आणि अगदी काही वेळात स्पष्ट होईल की मॅजिक फिगरपर्यंत कोण जाणार. जो अंदाज आहे त्यानुसार ज्याचं कोणाचं सरकार येईल ते अगदी स्पष्ट बहुमतात येईल असा अंदाज व्यक्त केला जातोय, कारण त्या पद्धतीने मतदारांनी मतदान केलेले आणि मतदानाची टक्केवारीच असं सांगते की ज्या पद्धतीने 70% बिहारच्या आजवरच्या इतिहासामध्ये सर्वाधिक मतदान हे बिहारचं या विधानसभेला झालेलं आहे. एवढं मतदान बिहारमध्ये लोकसभेलाही कधी झालेलं नव्हतं आणि विधानसभेलाही कधी झालेलं नव्हतं आणि त्यातही महिला मतदारांची 70% टक्केवारी आणि दुसऱ्या बाजूला जवळपास 67% एकूण मतदान. तर एवढा मोठा मतदानाचा टक्का वाढल्यामुळे या संपूर्ण निकालातून जे काही निकाल येतील ते अगदी ज्याला आपण म्हणतो छप्पड फाडके अशा स्वरूपाचे निकाल असणार आहेत. ते महागठबंधनाच्या बाजूने असू देत किंवा राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बाजूने असू देत, परंतु जो कोणी निवडून येईल तो प्रचंड बहुमताने आणि एकतर्फी बहुमताने निवडून येईल असं चित्र कदाचित दिसतंय. कारण मतदारांच्या मनामध्ये काय होतं त्याविषयी मतदारांनी उघडपणे प्रतिक्रिया दिल्या बरोबर आहे सोमेश की टक्केवारी वाढलेली आहे. तू ज्याचा उल्लेख केलास की आतापर्यंतचं सर्वाधिक मतदान एक प्रकारे बिहारमध्ये झाल्याचं सांगितलं जात आहे. महिला मतदार कुणाच्या बाजूने उभ्या राहत आहेत आणि त्याचबरोबर वाढलेल्या मतदानाचा फायदा कुणाला होतोय याचवरती ठरणार आहे की बिहारचा बाहुबली पुढचा कोण असेल. पण तेजस्वी यादव त्यांच्या घराबाहेर तू आहेस, तेजस्वी यादवांसाठी निवडणूक कशी किती महत्त्वाची आहे? गेल्या वेळेला हातात आलेली सत्ता त्यांना गमवावी लागली होती, यावेळेला स्ट्रॅटेजी काही बदललेली आहे का? तेजस्वी यादवांचा पत्ता किती स्ट्रॉंग असेल आत्ताच्या निवडणुकीत, काय अंदाज व्यक्त होतात? ज्ञानदा, एक गोष्ट मान्य केली पाहिजे आणि ती निर्विवाद आहे, ती म्हणजे विरोधी पक्षांचा एकमेव चेहरा होता आणि तो तेजस्वी यादवांचा होता, आरजेडीचाच होता. काँग्रेस आणि राहुल गांधींनी एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.